सिकेम विल्कोस आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी तो आमच्यापर्यंत पाठवा आहे. ओके. शेखर आणि ओमकार ही ओपनिंग पेअर जोडी ती मैदानात आली बॅटिंग करण्याकरता. 4 ओव्हरची मॅच ती मैदानात असेल. बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. ऋषिकेश आलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्ट्रॉंग अपील होती तिथे. पंच ते नाखुश आहेत. सेकंड राऊंडचा सेकंड सामना काशवी 11 खरिवली आणि त्याच्या विपक्षात टीम आपल्याला पाहायला मिळेल शशिकांत स्फूर्ती सरसोड. पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये बरोबर आता चालू असलेल्या मॅचच्या पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधार तुम्हाला तिथे टॉस बॉक्स मध्ये यायचं हे लक्षात असू द्या. इथे मैदानात चुकी घडली आहे. हो नाही थांब या 3 शब्दांचा उच्चारच नव्हता तिथे आणि विकेट जातीये. शेखर ठाकरे होतोय रन आउट. गरज नव्हती असं म्हणायला हरकत नाही आहे कारण की प्रॉपर कॉलिंग ते नव्हतं मैदानात आणि मग तिथे विकेट जातीये. सकाळच्या सत्रातनं शेखर ठाकरेने देखील चांगली बॅटिंग केली होती आणि मात्र इथे टीमला खूप जास्त गरज होती मैदानात राहणं. जाऊयात मैदानात. नवीन बॅटर मैदानात दाखल होतो बॅटिंग करण्याकरता. बाळाराम आलाय. सकाळच्या सत्रातनं 4 षटकार ठोकले होते तो बाळाराम. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल चांगला बॉल तिथे क्षेत्ररक्षक जो अगदी काऊ कॉर्नर मधला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत झेपावतोय. सिंगल ती अर्जित होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा अकाउंट ते ओपन केले जाते. विल्कोस संघाने टॉस जिंकला. निर्णय स्वीकारला आम्ही प्रथम बॅटिंग करू. किमान 4 ओव्हरमध्ये 50चं टार्गेट ठेवू. ते टीम सापणे 11 सापणे संघासमोर तिथे विकेट गेली शेखरची. त्यानंतर मात्र या इनिंगला सावरण्याकरता किंवा मग या इनिंगला एक चांगल्या धावसंख्येकडे नेण्याचं काम ते ओमकार आणि बाळारामला करावं लागेल. ते 2 बॅटर मैदानात आहेत सध्या. स्ट्रायकर एंडवर आपण ओमकारला पाहतोय. पुढचा बॉल ऋषी. आडव्या पाटनं खेळण्याचा प्रयत्न तिथे शरीरयष्टीवर जाऊन बॉल आदळतोय. कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जात नाहीये. पहिले 4 बॉलचा विचार केला तर 1 धाव ती अर्जित झाली आहे एका विकेटच्या मोबदल्यात. दर्जेदार मॅच त्या आपण मैदानात पाहतोय. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे सिंगल ती अर्जित झाली आहे. एक पाय वाकवला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे शेवटच्या मुवमेंटला पॅट ती टाकली बॉलवर आणि सिंगल ती अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 ती स्कोर कार्डवर लागतीये. दोन धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं ऋषीला आपण पाहतोय. ते बॉलचा पाठलाग होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि तिथे बॉल चौकार. चार धावा आल्यात. चार धावा त्या अर्जित होतील. या 4च्या मदतीने धावसंख्या 6 ती स्कोर कार्डवर लागतीये. ओव्हर नंबर 2 करता बॉलिंग ट्रॅकवरनं विकी तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. सेकंड ओव्हर मधनं विक्रांत या विकी या टोपण नावानं त्याला ओळखलं जातो. विक्रांत तो आलाय गोलंदाजीला. ओव्हर नंबर 2 करता आलाय. सेकंड ओव्हर करता दुसरं षटक समोर ओमकार आहे. ओमकार आणि बाळाराम. स्ट्रायकर एंडवर आता ओमकारला पाहतोय.
वेगवान गोलंदाजी ही ओळख आहे विक्रांतची. इथे फटका फसलाय, नीरज बॉलवर येतोय आणि चांगला झेल तो कॅरी केलाय. विकेट नंबर 2 परतावं लागेल. ओमकार बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. अक्षय यालाय नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल विक्रांत. इथे अगदी ब्लाइंड स्ट्रोक तो खेळण्याचा प्रयत्न. शरीर जाऊन चेंडू आदळतोय. तिथे कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जात नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 6. या धावसंख्येवर असताना 2 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात. सव्यात मॅच मध्ये पुढचा बॉल तिथे सिंगल अर्जित होतीये. कुणाल बॉलवर झेपावतोय. सिंगल ती कंप्लीट होतीये. सिंगल न पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तो टीम CKM वेल्कोस. संख्या 7 स्कोर कार्डवर लागतीये. नेक्स्ट मॅच टीम काशवी 11 गरिवली आणि त्याच्या विपक्ष टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ हा संघ इन ॲक्शन असतील. ह्या दोन टीम एकमेकांच्या विपक्षात दिसतील खेळताना. नेक्स्ट मॅच मधनं एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच ती देखील असेल. तत्पूर्वी विक्रांत पूर्णपणे शांत ठेवलंय, बंदिस्त ठेवलंय या मॅच मधनं. पुढचा बॉल इथे झेलला संधी. अजय येतोय बॉलवर. विकेट घेतली आहे. चांगला कॅच तो कॅरी केलाय. आणखीन एक विकेट विक्रांतच्या नावावर जातीये. बॅटर बाद. थँक्यू. इथे जिथे धावसंख्या 7 वर इथे आणखीन एक विकेट गेली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. मनोज आलाय बॅटिंग करण्याकरता. दुपारच्या सत्रातनं खेळ थोडा शांत राहिलाय. मोठे पटके ते वंचित झालेत. मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवलंय. सव्यात मॅच मध्ये 7 या धावसंख्येवर 3 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात. मनोज तो नवीन बॅटर मैदानात आलाय. अक्षयचा विचार केला तर 2 बॉल 1 तो नॉन स्ट्रायकर एंडवर आहे बॅटिंग करण्याकरता. मात्र सध्या जो मनोज आलाय चांगली बॅटिंग ती करावी लागेल मनोजला. किमान 35 ते 40 प्लस धावा त्या व्हायला हव्यात. कारण की सापणे संघाचा विचार केला तर तितकीच चांगली बॅटिंग लाईन आहे सापणेकरांची देखील. अपराजित दिसले साहेबांकडनं 3 षटकार किंवा 3 विकेट जो घेईल त्याकरता 500 रुपये. कुठलीही हॅट्रिक होऊ दे. अपराजित देसले सरांकडनं 500 रुपये. इथे झेल घेतली आहे. विकेट जातीये. बॅटर बाद.
जाऊयात मॅच मध्ये इथे हॅट्रिक आता असेल इथून पुढे नामी संधी आहे अपराजित देसले साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक करता 500 रुपये आणि आता विकेट हॅट्रिकचा बॉल तो इथून पुढे हाताळला जाईल. विकेट हॅट्रिक ती विक्रांतच्या नावावर जाईल का? तर बॅटर मैदानात नवीन बॅटिंग करण्याकरता आलाय यतीशला आपण पाहतोय. विक्रांत अपराजित देसले साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक करता. पुढचा बॉल चांगला बॉल तो इथे हाताळला जातोय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 2 षटकांच्या अखेरीस 4.0च्या सरासरीनं 8 धावा आणि 4 विकेट त्या आतापर्यंत परतीच्या प्रवासाला गेलेत. येणारे अजूनही 12 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्की टीम खूप जास्त टाइम तो जातोय मैदानातनं. प्लीज थोडी घाई करा. बरोबर जर आपण पाहिलं तर 3-10 झालेत. प्रत्येक मॅच ही 4 ओव्हर करण्याचा प्रयत्न आयोजक करत आहेत शेवटपर्यंत. कालच्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर 4-4 ओव्हरच्या मॅच त्या आपण पाहिला. कालच्या दिवसातनं टीम जय श्रीराम गौरापूर रोहित पाटील आणि टीम जो टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसातनं टॉप 3 मध्ये कोणता संघ जाईल हे संध्याकाळच्या सत्रातनं समजेलच. तत्पूर्वी जाऊयात ओव्हर नंबर 3 करता बॉलिंग ट्रॅकवरनं पाचारण केलंय. गोलंदाज तिसऱ्या षटकाकरता अभि आलाय. पहिलाच बॉल तिथे झेलला संधी. विकेट गेली आहे. चांगला झेल तो टिपलाय. इथे बॅटर बाद होईल. थँक्यू डीजे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. 8 या धावसंख्येवर 5 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात. अभि बॉलिंग ट्रॅकवर ना पुढचा बॉल इथे विकेट गेली आहे. बॅटर बाद. अभिला देखील आता हॅट्रिक करता नामी संधी आहे. अपराजित देसले साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक करता षटकार हॅट्रिक करता ते पारितोषिक लागलंय. ते विकेट नंबर 6 तो परतीच्या प्रवासाला गेलाय. 8 या धावसंख्येवर 6 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात सिके मिल्कोस संघाच्या. जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं विकेट हॅट्रिकचा बॉल असेल इथून पुढे. तो बॉलिंग ट्रॅकवरनं अभि तो मैदानात आहे गोलंदाजी करण्याकरता. 4व्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिकचा चेंडू तो इथनं पुढे अभि हाताळेल. इथे विकेट हॅट्रिक ती घेतली आहे अभिनं. बॅटर बाद. अपराजित देसले साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू. विकेट हॅट्रिक ती घेतली आहे. इथे क्रिकेटवर नितांत प्रेम आहे अपराजित देसले साहेबांचं देखील आणि अगदी रजा घेत आहेत आमची. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे याही व्यक्तिमत्वाचा. आणि इथे 7 विकेट गेल्यात 8 या धावसंख्येवर असताना अभिनं तो मान मिळवलाय विकेट हॅट्रिकचा. अपराजित देसले साहेबांकडनं ते 500 रुपये. इथे पुढचा बॉल जाऊयात मॅच मध्ये. अभि पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा चेंडू. इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सिंगल ती अर्जित होतीये. 1 पेक्षा जास्त काही दिलं जाणार नाहीये. मोठ्या पटक्यांपासून तर दूरच ठेवलंय.
ते टीम सीकेएम विल्कोस संघाला 9 या धावसंख्येवर 7 विकेट. इथे अजूनही 2 बॉल ते या ओव्हरमधनं शिल्लक आहेत. अभिजी चांगली गोलंदाजी ती मैदानात आपण पाहतोय. डोकं वर काढण्याची संधी देखील दिली नाहीये सीकेएम विल्कोस संघाला, हेच म्हणावं लागेल. इथे अतिरिक्त बॉल जो वाईड नॉन क्लेबल चेंडू. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. जाऊयात मॅच मध्ये पुढचा बॉल. तिथे चांगला बॉल तो हाताळला जातोय. जी मग अशी विकेट हॅट्रिक अभिनय घेतली त्याकरता दिनेश सर यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दिलीपजी काळे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये. भगवान भोईर यांच्याकडनं देखील 1000 रुपये. भगवानजी भोईर अगदी दर्दी क्रिकेट रसिक आहेत. कृष्णा माळी यांच्याकडनं 200 रुपये. इथे वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा धाव ती पुन्हा एकदा दिली जातीय. आजचा जर आपण पाहिलं तर बड्डे बॉय आहे तो अभि, तोच सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. पुढचा बॉल. इथे आणखीन एक विकेट. बॅटर बाद. थँक्यू. इथे संपूर्ण अभिजात क्रीडा मंडळ ऐनशेच्या वतीनं अभिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अगदी दर्जेदार चा खेळ राहिला बड्डे बॉयचा. अगदी 4 विकेट त्यानं आपल्या ओव्हरमधनं घेतल्या. तो अभि दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. जाऊयात मॅचमध्ये जिथे शेवटचं आणि अंतिमचं षटक आहे पूर्णपणे बॅकफुटला टाकलंय टीम सीकेएम विल्कोस संघाला. शेवटच्या ओव्हर करता हर्षद आलाय. 8 विकेट आतापर्यंत गेल्यात. इथे सिंगल ती वेगानं कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न तो होईल का? इथे कुणाल त्याच्याकडनं फ्लंबल होती आहे, तशी फ्लंबल झाली. दुसरी धाव ती कंप्लीट केली आहे. दर्जेदार रनिंग ती आपण मैदानात पाहतोय. या दोनच्या मदतीने धावसंख्या 13 ती स्कोर कार्डवर लागली आहे. अजूनही येणारे 5 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. जास्तीत जास्त धावा त्या कराव्या लागतील कारण की फर्स्ट इनिंगमध्ये ती सध्या बॅटिंग मैदानात चालू आहे. एक टार्गेट ते तुम्हाला सेट करावं लागेल. 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. 8 विकेट ते आतापर्यंत गेल्यात. पुढचा बॉल. इथे झेलला संधी आहे मात्र तिथे क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. सिंगल तिथे नीरज अगदी वेगाने गेला. अगदी जवळजवळ समालोचन कक्षाच्या समोर होता क्षेत्ररक्षण करण्याकरता. इथून तो 38 सर्कलमध्ये पर्यंत पोहोचला आणि तिथे 2 धावा त्या पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. शेवटच्या ओव्हरला का होईना मात्र तिथे सिंगल डबल ती यायला सुरुवात झाली आहे. या दोनच्या मदतीनं 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 8 विकेटच्या मोबदल्यात अजून येणारे 4 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. पुढचा बॉल. ते फटका मोठा खेचायचा होता आणि अजय चांगले यष्टी रक्षक तो आपण पाहतोय. सिंगल ती अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीने 16 ही धावसंख्या. नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय मी टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ आणि त्याच्या विपक्ष टीम काशवी 11 खरिवली. बरोबर एका इनिंगच्या ब्रेकमध्ये आपल्याला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे जिथे टॉस केला जाईल. या मॅचचा सेकंड राऊंडचा सेकंड सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात मॅचमध्ये. पुढचा बॉल हर्षद आपल्या गोलंदाजीतनं. चांगला बॉल तिथे निर्धाव स्वरूपानं निघून जातोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत तो हर्षदकडनं झालाय. शेवटचे आणि अंतिमचे 2 बॉल हर्षदच्या गोलंदाजीचा अनालिसिस केलं तर 5 धावा त्या त्यानं खर्च केल्यात आतापर्यंत. किफायती गोलंदाजी तो देखील आपल्या टीम करता करतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होती आहे. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या स्थगित आहे 16 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिमचा बॉल जो इथून पुढे या फर्स्ट इनिंगमधनं आपण पाहतोय
जे एक टार्गेट सेट केलं जाईल सापणे 11 सापणे या टीम करता. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत 8 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल इथे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 16 म्हणजे विजयाकरता येणारी 4 षटकं आणि 17 धावा त्या कराव्या लागतील त्या टीम सापणे 11 सापणे संघाला. आणि चला नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस या ठिकाणी तो केला जातोय दोन टीम मध्ये. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. काटा हा कॉल दिलाय आणि टॉस जिंकलाय टीम सरसोलनं. मान्यवरांना विनंती करेन की मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं. टॉस जिंकलाय, यश निर्णय काय असेल? फिल्डिंगचं फिल्डिंग करण्याचा निर्णय समोर घेतलाय. समोर काशवी 11 खरिवली सारखा संघ आहे. प्रथम ते बॅटिंग करतील. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरींचा सामना आहे तर कमीत कमी 35-40 च्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असा कोणता गोलंदाज आहे ज्याची या मॅचमधनं महत्त्वपूर्ण कामगिरी त्याला चांगली गोलंदाजी ती करावी लागेल आणि त्याच्याकडनं तुला खूप जास्त अपेक्षा आहे? बॉलिंगला तर सर्वच आलेत कारण आता भूषण मेजर पण आलेला आहे, मयूरदादा आहेच आणि जयेशभाऊ आहेच. ओके, नक्कीच शुभेच्छा असतील तुला. मी जातोय रोहित पाटीलकडे. रोहित पाटील, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. समोर आता प्रथम बॅटिंग तुला करायची आहे. किती धावांचं मनामध्ये टार्गेट ठेवलंय? जास्तीत जास्त धावांपर्यंत. नक्कीच जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जाऊयात मॅचमध्ये जिथे मॅच चालू आहे मैदानातनं. टीम सापणे 11 सापणे आणि त्याच्या विपक्षात टीम सिक्कीम विल्कोस. जिथे विकेट गेली आहे मैदानातनं. समीर माळी तो मैदानात जसा आला तसाच परतीच्या प्रवासाला गेलाय. विकेट गेली आहे. समीर माळी तो परतीच्या प्रवासाला गेलाय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय अजय. जाऊयात मॅचमध्ये. टीम सिक्कीम विल्कोस आणि त्याच्या विपक्षात सापणे 11 सापणे ही मॅच सध्या मैदानात चालू आहे. पुढचा बॉल अगदी पॉवर प्ले मधनं पॉवरफुल स्ट्रोक प्ले केलाय. बॉलला पाठवलाय 4 धावांकरता. आलाय दर्जेदार चौकार अजयच्या बॅटमधनं 4. चला जाऊयात मॅचमध्ये.
चांगला बॉल तिथे फुलटॉस होता. स्वतः देखील एक स्मितहास्य केलंय अजयनं, मात्र सिंगल ते अर्जित होती आहे. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल स्विच इट. इथे बॉलला पाठवलाय चौकार 4. जर आपण पाहिलं तर उद्याच्या सत्रातनं पहिली मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल वाडा पोलीस स्टेशन आणि त्याच्या विपक्षात वाडा पंचायत समिती. ही पहिली मॅच ठीक 8:30 वाजता उद्या सकाळी दोन्ही टीम इथे या पहिली मॅच खेळण्याकरता असतील. वाडा पंचायत समिती आणि वाडा पोलीस स्टेशन या टीम मध्ये ती मॅच असेल. धावसंख्या 9 ती स्कोर कार्डवर आहे. विजयाकरता 17 पर्यंत जायचं आहे. अजून जर आपण पाहिलं तर 19 बॉल आणि विजयाकरता 8 धावांची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल. बॉलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न खूप जास्त बाहेर शशांक ठाकरे सर दर्शवतायत. बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा धाव. नॉन क्लेबल चेंडू. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल तिथे स्विच इटचा पटका आता यशस्वी झालाय, मात्र बॉलला पाठवलाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आलाय चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 14 जाऊन पोहोचती. आता विजयाकरता येणारे 18 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 3 धावा. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम काशवी 11 खरिवली आणि त्याच्या विपक्षात टीम शशिकांत स्मृती सरसवळ. एका बाजूनी निखिल बागुल असेल तर एका बाजूनी मयूर गोदारने आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनी जयेश पाटील असेल तर एका बाजूनी भरत बागुल असेल. अगदी दर्जेदार मॅच होईल. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना तो आपल्याला नेक्स्ट मॅच मधनं पाहायला मिळेल. जाऊयात मॅच मध्ये जिथे जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता ओमकार तो आलाय गोलंदाजी करण्याकरता. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. 3 धावा त्या अजून इथे पुढे गरज आहे 3 धावांची. येणारे 17 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. टीम सापने 11 सापने या टीमला अजय आहे बॅटिंग करण्याकरता. तिथे बॉलचा पाठलाग केला जाईल. चेंडूला फील्ड तर नक्की केले. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर सध्या बरोबरीमध्ये आलाय. एका धावेची आवश्यकता आहे इथनं पुढे या मॅच मध्ये आणि स्विच इटचा प्रयत्न करत होता अजय. बॉल खूप राहिले त्याकरता तो प्रयत्न करतोय. एका धावेची आवश्यकता आहे इथनं पुढे या मॅच मध्ये. सेकंड राऊंडचा सेकंड सामना तो लगेच आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. आणि इथे विजयी संपादन केलाय तो टीम सापने 11 सापने संघानं.